मध्ये येतात, पण ते सिलेबसमध्ये तो चॅप्टर नाही. एवढाच एक्सपर्ट गायडन्स हवा होता, ह्याच्या बियॉन्ड काहीही नाही. आणि तो जो चॅट होता तो त्याच्या मोबाईलमध्ये सापडला, एवढाच एक एव्हिडन्स आहे. आणि त्याच्यासाठी त्याला, बिकॉज शी इज अक्युज्ड, त्याला अरेस्ट केला. आणि त्याच्या पुढे सगळं सबज्युडिस आहे. त्यामुळे लेट द लॉ टेक इट्स ओन कोर्स प्लीज. सीबीआयने इथून काय काय ताब्यात घेतलं या अकॅडमीतून? कारण त्यांच्याकडे त्यांनी फक्त प्रश्नपत्रिका आमच्या घेतल्या, मागवल्या. हो 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 सर. म्हणजे काही स्टुडंटची देखील चौकशी झाली इथं मग? हा, काहींना प्रश्न विचारले सीबीआयची टीम. हो हो, की आलं का. सर तुम्हाला काय काय विचारलं? कारण तुमचे हे क्लासेस आहेत तर. आम्हाला काहीच नाही, कारण ती इंडिव्हिज्युअल कपॅसिटी, क्लासचा काहीच संबंध नव्हता. ही हॅपन्स टू बी फिजिक्स फॅकल्टी, दॅट्स इट. सर असे आरोप आहेत की त्यांनी 20 लाख रुपये देऊन हे पेपर विकत घेतले. कोणी सांगितलं? सर असं सीबीआयच्या चौकशीत प्राथमिक माहिती समोर येते सर. 20,000 रुपये दिले. कारण कन्सल्टन्सी असते, आपण लॉयरकडे पण जातो, त्या कन्सल्टन्सीची एक फीस लागते, तेवढीच त्यांनी मागितली. 20,000 कोणी पेपर देत नाही सर. नाही सर, हे रक्कम जास्त सुद्धा असू शकते अशी शक्यता सीबीआयची टीमने वर्तवली. म्हणूनच काहीतरी एव्हिडन्स आहे. पण म्हणून मी म्हणतो की लेट द लॉ टेक इट्स ओन कोर्स. मला ह्याच्या बियॉन्ड काही माहित नाही आणि मी सांगूही शकत नाही, तुम्ही किती विचारलं तरी. ओके, तुम्ही किती वर्षापासून ते तुमच्याकडे काम करतात, इथं शिकवतात? ते महत्वाचा प्रश्न. 20,000चं ते ट्रान्झॅक्शन झालंय, ते त्यांनी पर्सनल कॅपॅसिटी दिली असतील, मला खरंच कल्पना नाही आणि त्यामुळे मला माहित नाही. कारण त्यांनी सांगितलं ना. कोणा तुमच्याशी चर्चा झाली त्यांची? हा, माझ्याशी झाली चर्चा. 20,000 दिलेत. पण सर तू किती दिवसापासून इथं शिकवतो? 4 वर्ष झाली. 4 वर्ष. 4 वर्षापासून. म्हणजे तुम्हाला अजून देखील वाटतं ते त्यांनी असं काही केलेलं नाही आहे? 100% लीक मध्ये ना त्याचा ना आमच्या इन्स्टिट्यूटचा संबंध, इन्स्टिट्यूटचा नाही, त्याचा कोर्ट सबज्युडिस आहे. मी निर्णय देऊ शकत नाही त्याचा संबंध आहे की नाही. लेट लॉ टेक इट्स ओन कोर्स. माझ्या वर्डिक्टचा काय प्रश्न आहे सर? नाही सर, जनरल विचारतोय. कारण सीबीआयची टीम जेव्हा तुमच्या क्लासेसमध्ये येते, तुमच्या क्लासेसमध्ये ते इथं शिकवतात, ते तुम्ही म्हणताय की 4 वर्ष ते टीचर आहेत आणि ते बाहेर काय करतात? जर मनीषा हवालदारे हे एनटीए वर आहेत, ते पेपर तिथे त्याला माहिती नव्हतं. हे त्याला माहिती जरी नसलं तरी ते संपर्कात होते आणि त्यांच्याकडूनच हे एकच संपर्क, एकच मीटिंग, फक्त डाऊट्स क्लिअर. अर्थात काहीतरी कनेक्शन. म्हणूनच म्हणतो कारण ते तिथं प्रिन्सिपल आहेत, त्यांना माहित नाही तर मग गेले कसं काय ते? लेट लॉ टेक इट्स ओन कोर्स. मला जे माहिती होतं ते मी तुम्हाला सांगितलं ऑनेस्टली. नाही सर, सीबीआय काही एव्हिडन्स असतील तरच त्यांनी अटक केली. हो, पण मग ते येऊ देत ना, येऊ द्यात ते. तुम्ही वेळ तर घ्या. आजच झालंय ना ते, मला वाटतं आज सकाळी. सर सीबीआय असं अटक करत नाही, ताब्यात घेतात. म्हणूनच म्हणतो, आता ते तुम्ही म्हणताय पुरावे असतात तेव्हाच ते अटक करतात. हरकत नाही, आपण ज्युडिशियवर विश्वास ठेवूया आणि पुढे काय होतंय ते बघूया. ओके, थँक्यू. याच्या बियॉन्ड मला काही माहित नाही. आणि तुम्ही किती विचारलं? तुमचं नाव आता परत सांगतो, सचिन हळदवणेकर. बरं, ओके. तुम्ही या क्लासचे? मी याचा चेअरपर्सन आहे किंवा डायरेक्टर, काही म्हणा, असं काय आमचं डेझिग्नेशन नाहीये. 4 वर्ष. आपल्यासोबत आपण पाहतो की सचिन हळदवणे आहेत. सर हे सांगा, सर हे सांगा की तुम्ही तुमची पुढची कायदेशीर प्रक्रिया जी आहे ती कोर्टामध्ये करणार? हा, चालू करणारच ना. वकील देणार का? हा, त्यांनी इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटीमध्ये केलाय. परत सांगतो, ही इन्स्टिट्यूट लेवलची केस नाहीये, इंडिव्हिज्युअल लेवलची केस आहे. नाही, मात्र तुमच्या इन्स्टिट्यूटचं नाव बदनाम होतंय की तो या इन्स्टिट्यूटमध्ये होता, त्याचा परिणाम तुमच्या माहित नाही. पण मी याच्या बियॉन्ड काहीच सांगू शकत नाही, कारण ज्युडिशियरीवर माझा विश्वास आहे. लेट द लॉ टेक इट्स ओन कोर्स. मी परत सांगतोय, मला जी इन्फॉर्मेशन होती की त्याला फक्त नीट मध्ये काही टॉपिक्स आहेत का नाही तेवढंच हवं होतं. त्याच्या डाऊटसाठी तो गेला आणि त्याच्यानंतर त्याचे काही चॅट सापडले, एवढंच.